छान पाऊस, हिरवागार निसर्ग आणि हे सगळं जंगल, या जंगलातून हा खळाळत वाहणारा झरा आपण पाहतोय. खरं तर या जंगलात तुमचं माझं राज्य चालत नाही. या जंगलात चालतं केवळ आणि केवळ जंगलराज. या जंगलाची भाषा आहे आणि ती भाषा तुम्हाला शक्य नाहीये, पण ती भाषा एका अवलियानं शिकलेली आहे. ती भाषा आहे प्राण्यांची. मग तो प्राणी महाराष्ट्रातला असू दे, केरळमधला की इतर कुठल्याही सीमेतला किंवा जंगलातला, हा अवलिया त्या प्राण्यांशी केवळ आणि केवळ अस्खलित मराठीतून संवाद साधतो. इतकंच नाही, ते प्राणी सुद्धा त्याच्याशी तितक्याच मृदूपणे बोलतात आणि त्याला प्रतिसादही देतात. तो अवलिया आहे आनंद शिंदे. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सोलबीट मधून. खूप खूप स्वागत सोलबीट मध्ये. धन्यवाद. या सगळ्या संवादाला कशी सुरुवात झाली, केव्हा झाली, या सगळ्या गोष्टी अनेकांपर्यंत पोहोचल्यात. 2012 पासून हा सगळा प्रवास सुरू झाला. पण त्यानंतर काय काय घडलं, त्यानंतर अनेक अनुभव आले असतील, त्यानंतर अनेक टप्पे असे आले असतील की जे आव्हानात्मक असतील. बऱ्याचदा असं झालं असेल की इथं कुठं आपण येऊन पडलोय, आपण मागे पुन्हा जाऊया का. या सगळ्याविषयी आनंदजी आज मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. एरवी तुम्ही माणसांशी बोलायला आवडतं, आता प्राण्यांशी बोलायला लागल्यावर इथून मला सुरुवात करायची आहे. प्राणी आहेत ना, त्यांच्या जे डोळ्यात असतं तेच त्यांच्या देहबोलीत असतं, तेच त्यांच्या डोक्यात असतं, तेच त्यांच्या मनात असतं आणि तेच ते तुमच्याशी वागत असतात. अगदी. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं सोपं जातं. क्या बात आहे. म्हणूनच मी हे विचारलं की आता प्राण्यांशी बोलल्यानंतर माणसांशी बोलावं असं वाटतं का? ज्यावेळी ऑप्शनच नसतो त्यावेळी नक्की बोलतो मी. यात काही शंका नाही. पण प्राणी मुळात तुम्हाला अंतर्मुख करतात, तुम्हाला विचार करायला लावतात आणि नुसत्या देहबोलीतनं किती मोठा संवाद होऊ शकतो हे ज्यावेळी अनुभवायला येतं त्यावेळी समजा कोणी खोटं वागत असेल तर आपोआप तुम्ही गप्प बसता, आपोआप तुम्ही 2 पावलं मागे जाता. असाही वागण्याचा प्रकार आता आमचा डेव्हलप. निसर्ग तुम्हाला बरंच शिकवतो. निसर्ग म्हणजे पुस्तकी ज्ञान देत नाही. पुस्तकातलं ज्ञान हे खूप चौकटीतलं असतं. बरोबर. निसर्गाचं ज्ञान हे अफाट आहे, अथांग आहे. निसर्गाशी कनेक्ट व्हायला सुरुवात कधी झाली? ती सुरुवात खरं लहानपणापासून झाली. म्हणजे मी अगदी शाळेत असतानापासून ट्रेकिंग करतोय. मग त्या ट्रेकिंग मधला पहिला धडा काय, उगाच तुम्ही जाताय म्हणून खालती दरीत दगड टाकू नका. कारण एक दगड 10 दगडांना घेऊन कदाचित मोठ्या धोंड्याला घेऊन खाली जाईल. खूप मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे निसर्गातली जी गोष्ट नैसर्गिकरित्या जिथे आहे तिथेच राहू द्या, हा पहिला धडा. त्यामुळे सुरुवातीपासून कनेक्ट होता. पण प्राणी जरा उशिरा आले आयुष्यात. कधी आले प्राणी आयुष्यात? माझी इच्छा होती की आमच्याकडे कुत्रा असावा, पण ती काही इच्छा सफल झाली नाही. कारण वडिलांनी सांगितलं मला, म्हणे, मी त्यांना विचारलं की आपण कुत्रा घेऊया आणि ट्रेनिंग देऊया. ते वडील म्हणाले की किती खर्च येतो ते विचारू नये. मी त्यांना सांगितलं एवढा एवढा खर्च येतो. म्हणाले एक तर तू शिकशील नाही तर कुत्रा शिकेल. तर माझं किमान पुस्तकी ज्ञान डिग्री असावी म्हणून कुत्रा आमच्याकडे आला नाही. पण 2012ला पहिल्यांदा अगदी म्हणाल तर नैसर्गिक पद्धतीने माझी आणि हत्तींची भेट झाली आणि तेव्हापासूनच म्हणजे बाकीच्यांचा प्रवास कसा असेल, आधी लहान प्राणी मांजर किंवा कुत्रा आणि मग मोठा प्राणी, तर माझा प्रवास मात्र हत्तीपासून सुरू झाला आणि आता आमच्याकडे कुत्रे आहेत. तर तसा प्रवास आमचा आलेला आहे. हत्तींशी बोलत असताना बऱ्याचदा बदलत्या काळानुसार अनेक परिमाणं बदलतात. माणसाचे स्वभाव बदलले, माणूस व्यक्त होण्याची पद्धत बदलली. प्राण्यांमध्ये तसं काही जाणवतं तुम्हाला? प्राण्यांशी व्यक्त होताना काही बदलला नाही. आधी जर त्याला वाघावरती राग असेल तर आत्ताही त्याला वाघावरती राग आहे.
पण आधी जर त्याच्या वागण्यात कधीच वाघाला विनाकारण त्रास द्यायचा नाही असं असेल तर आत्ताही तेच आहे. पण त्याचा प्रत्येक प्राण्याचा मी म्हणतोय माणसाशी वागण्याचा प्रकार बदललेला आहे. हे का घडलं? ते माणसाच्या वागण्याला रिसिप्रोकेट करतायत. म्हणजे जसं तुम्ही माझ्याशी वागताय तसंच मी तुमच्याशी वागणार, कारण तुमच्याशी कसं वागायचं हे तुम्ही माझ्याशी कसं वागलात ह्याच्यावरनं मी शिकलोय. ती पद्धत तिथे आली आहे. म्हणून आत्ता तुम्ही रिसेंटली एक व्हिडिओ बघाल की हत्तीचा कळप शेतात शिरलाय, लोक मशाली घेऊन त्या तिथे बसलेत. पूर्वी हत्ती धावून अंगावर यायचा आणि मागे निघून जायचा. आता त्या गोष्टीला ते एवढे वैतागलेत की आत्ताच्या व्हिडिओमध्ये तर तो पूर्ण धावून येऊन त्यांनी त्या माणसाला चिरडलाय. सेल्फ प्रोटेक्शनसाठी त्यांनी ते केलं असावं, किंवा त्या माणसाकडनं आधी काहीतरी चुकीची घटना घडली असावी आणि नेमका दुर्दैवाने तो समोर आलेला असावा. हत्ती तेवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो. तेवढी त्यांची मेमरी असते? हो, नुसती मेमरी नाही, कारण तो बुद्धिवान प्राणी मानला जातो की कसं? नाही, बुद्धिवान असणं एक प्रकार आणि स्मरणशक्ती असणं हा दुसरा प्रकार. अच्छा. तर म्हणजे आता तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर स्मरणशक्ती हत्तीची अगदी वयाच्या 15-16व्या दिवसापासून जे बघतात ते सगळं त्यांच्या स्मरणात राहतं. मध्ये एका झू मध्ये एका माणसावरती बंदी घातली कारण त्यांनी हत्तीला, भारतात नाही विदेशामध्ये, कारण त्यांनी त्या हत्तीला त्रास दिला होता आणि हत्ती अग्रेसिव्ह झाला होता. त्यामुळे त्याला बंदी घातली की तू तिथे यायचं नाही. मला वाटतं 4 का 5 वर्षांनी किंवा 2 का 3 वर्षांनी तो पुन्हा तो जाडा झाला. त्यांनी त्याचं पद्धत चालण्याची वगैरे बदलली, त्याची दाढी वाढलेली होती, त्यांनी कॅप घातलेली होती, त्यामुळे त्याला कोणी ओळखू शकलं नाही, तो आतमध्ये गेला. पण जसा तो माणूस आला तसं हत्तीचं लक्ष होतं. हत्तीने दगड घेतला आणि जेव्हा तो टप्प्यात आला त्यावेळी त्याला मारला आणि त्याला इथे चांगलीच जखम झाली. सो एवढे ते लक्षात ठेवतात, कारण हत्ती तुम्हाला तुमच्या अंगाला येणारा वास सहसा बदलत नाही, तो त्याच्यावरनं लक्षात ठेवू शकतो. अच्छा. तुमचे अगदीच तुम्ही त्यांच्या जवळचे असाल तर हार्टबीट्स वरनं पण लक्षात ठेवू शकतो. सो असे वेगवेगळे प्रकार मी अनुभवलेले आहेत. त्याचं आम्ही जंगलात जाताना जे कोणी वाईल्ड लाईफ मध्ये काम करणार आहेत कधी परफ्यूम वगैरे नाही वापरत. अच्छा. कारण नैसर्गिक जेवढं तुम्ही राहता त्या आदिवासामध्ये, नैसर्गिक जेवढं जाता तेवढं प्राण्यांना तुम्ही माहिती असता. त्यामुळे होतं काय, जर मला जंगलात सतत मी एक महिना 2 महिने काम केले तर त्या प्राण्यांना माहिती असतं की हा त्रास देत नाही, तो येतो त्याचं काम करतो आणि जातो. सो ते वासावरनं त्यांना कळतं की हा माणूस असा आहे. त्यामुळे आम्ही परफ्यूम वगैरे कोणी वापरत नाही. किती मला तर खूप आवड होती परफ्यूमची आणि आता मी ते सोडून दिलं. म्हणजे ते वासावरून माणसाची देहबोली किंवा तो कसा वागेल हे याचा अंदाज घेतात. आता बघा, ज्यावेळी हे मशाल दाखवणारे असतात ते हाकारे देतात किंवा ओरडत हुल्ला करतात, तर तो हुल्ला करणं, तो साऊंड पॅटर्न म्हणजे माझ्यावरती हल्ला होऊ शकतो हे हत्तीचा विचार आहे. अच्छा. आणि ज्यावेळी जर म्हणजे एखादा, आता हत्ती आहे, मी हत्ती आहे, तर मी तुमच्यावरती अटॅक केव्हा करतो, जेव्हा मी घाबरतो त्यावेळी सेल्फ प्रोटेक्शन करता अटॅक इज द ओनली डिफेन्स. आणि मला जर तुमचे व्हायब्रेशन्स कळतायत आणि मला हे कळतंय मी 4 पावलं पुढे आल्यावर तुम्ही घाबरलेले आहात, तर तुम्ही माझ्यावरती हल्ला करू शकता. मग माझं प्रोटेक्शन मी आधीच केलं पाहिजे. बरोबर. इतका तो सोपा विषय त्यांनी करून उलगडून मला दाखवला. पूर्वी हत्ती परत जायचे. आणि तुम्हाला कोकणातला एक अनुभव सांगतो की कोकणामध्ये ज्यावेळी हत्ती आले, लोकांनी पाद्यपूजा केली हळद कुंकू वाहून, आणि त्यावेळी हत्तींनी हल्ला केला नाही. मग हत्ती ज्यावेळी जवळ राहायला लागले, कोकणी माणसावर विश्वास टाकून ज्यावेळी जवळ राहायला लागले, त्यावेळी माणसाच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली. मग ते लोक भजन करायचे तिथे. मग टाळाचा आवाज नवीन होता. अच्छा. मग जर टाळाचा आवाज नवीन आहे तर बापरे हे काहीतरी वेगळं आहे म्हणून हत्ती जायला लागले. पण त्यांना परत लक्षात आलं की कोकणी माणूस माझ्यावरती हल्ला नाही करत आहे, तो फक्त तो आवाज करतोय, म्हणजे ही सेफ गोष्ट आहे. मग ते तरी सुद्धा जवळ राहायला लागले. मग करणे लावायला लागले. मग करणे लावायला लागले म्हणण्यापेक्षा ते कोणी पूजा घालतं, काय करतं, आणि मग त्याच्यातही काही त्रास दिला गेला नाही त्यांना. जिथे पहिल्यांदा ते शेतात गेले, शेत खाल्लं, नुकसान झालं, मग लोकांनी तारा लावल्या, मग तो लोकांनी करंट सोडले आणि तिथे ते संबंध बिघडले. आज पण जर लोकांनी त्रास दिला नाही तर कोकणातले हत्ती शांतपणे रस्त्याने निघून जात आहेत.
या जंगलातून त्या जंगलात जायला किंवा या भागातून त्या भागात जायला रस्ता क्रॉस करून जात आहेत, पण आता माणसाला सेफ वाटत नाहीये. मग माणसाचं बिहेवियर बदललं, त्याला हत्तीने रेसिप्रोकेट केलं. आता तुम्ही कोकणाचा उल्लेख केला. मध्यंतरी एक बातमी फार गाजत होती. कोकणातला ओंकार नावाचा हत्ती जो होता, खूप नासधूस केली, शेताचं नुकसान झालं, त्याला पळवण्याकरता अनेक वेगवेगळ्या कृत्या राबवल्या गेल्या, पण तो काही इफेक्ट होत नव्हता. अचानक हत्तीचं बिहेवियर असं चेंज होतं की याला अनेक घटनांची काही पार्श्वभूमी असते? म्हणजे प्राणीही माणसाला वॉर्न करतात का? हत्ती हा निसर्गात राहणारा नैसर्गिक प्राणी आहे. निसर्गातला कुठलाच बदल अचानक होत नाही, अनुभवातनं होतो. तसा तो अनुभवातनं आम्ही स्वतः, मला कोल्हापूर वनविभागातनं परवानगी मिळाली. आम्ही कोल्हापुरातल्या चंदगडमध्ये राहायला होतो. आजरा, चंदगड, गडहिंग्लजचा काही भाग, बुदरगडचा काही भाग, राधानगरीचा काही भाग, या ठिकाणी ज्यावेळी हत्ती आला त्यावेळी आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन आम्ही प्रत्येक गावात भेट दिली, गावातल्या लोकांना प्रेझेंटेशन केलं, प्रत्येक शाळेत भेट दिली, शाळेतल्या मुलांना प्रेझेंटेशन केलं. आणि हत्ती नकारात्मक नाही हे पहिल्यांदा आम्ही त्यांना सांगितलं. मग त्याला कसं हाताळलं गेलं पाहिजे, तो शेतात का येतोय. ओंकारला आम्ही हँडल केलंय. हो, मी हँडल केलंय कोल्हापुरात. कमाल. त्याला अंगावर घेऊन, म्हणजे ही आमची बोली भाषेतली पद्धत आहे की एकतर तुम्ही त्याला हुसकून लावून बाहेर काढू शकता, पण जर त्याला त्रास द्यायचा नसेल, पिकाचं नुकसान करायचं नसेल तर अंगावर घ्यायचं. अंगावर घ्यायचं म्हणजे एवढ्या नाही. हत्ती, जंगली हत्ती, कुठल्याच हत्तीला कोणीही गोंजारायला जाऊ नका. त्याच्यापासनं अशा अंतरावर उभं राहायचं की तो आपल्या दिशेने येईल. अच्छा. आणि तसं करत त्याला जंगलात घेऊन जायचं. आम्ही मध्यरात्री त्याला ऊसाच्या शेतातनं बाहेर काढून जंगलात नेलंय. आणि अख्खं गाव तिकडचं त्याला साक्ष आहे, वन खात्याचे अधिकारी त्याला साक्ष आहेत. तर तसं आम्ही त्याला हँडल केलंय. त्याला आता झालंय काय, तो तुमच्या शेतात काय येतो, माणसानी त्याच्या घरात ढवळाढवळ केली, तिथे त्याला अन्न मिळत नाही. निसर्ग हिरवा, जंगल हिरवं असणं म्हणजे जंगल एडिबल असणं नव्हे. हिरवं जंगल खाण्यायोग्य आहे असं होत नाही. तिकडे चायनीज, म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला मोकळी जागा दिसली, अर्थात ती कदाचित वृक्षतोडीने झाली आहे. त्या ठिकाणी चायनीज मेसोना नावाचं गवत आम्हाला वाढले. गवत नाही आहे, ते जंगल मारणारी वनस्पती आहे ती. तर ते तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आम्हाला दिसलं. आणि नंतर आम्हाला त्रास या गोष्टीचा झाला की काही युट्यूबर्स किंवा काही इन्फ्लुएन्सर्स ते त्याच्यातनं पळायचे आणि हे चहा नाही आहे, ही अतिशय सुंदर वनस्पती आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करा, निसर्ग अभ्यासकांना विचारा, कारण तुमच्याकडे फॉलोअर्स आहेत. आमच्याकडे कदाचित लिमिटेड फॉलोअर्स आहेत किंवा नाही आहेत. तुम्ही जाऊन स्वतःचं मत मांडू नका, त्याचा अभ्यास करा आणि मग ती गोष्ट तिथे आणा. असं मला नेहमी वाटत राहतं की चायनीज मेसोना खाण्यायोग्य नाही. तिला रानमोडी किंवा रानमारी पण म्हटलं जातं. ती आपल्याला ती आपल्याला कोल्हापुरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. पाऊस संपला की ती काळी पडायला लागते. उन्हाळ्यात ती जमिनीत एवढी घट्ट रुतून बसते की ती उन्हाळ्यात तुम्ही काढूच शकत नाही. ती फक्त पावसाळ्यात काढली जाऊ शकते. मग आम्ही ती रानमोडी काढली आणि त्या ठिकाणी हत्तीसाठी लागणारं गवत प्लांट केलं. आमचं एक फेलही गेलं, पण गवत जे वाढलं वाचलं ते हत्तीच्या आणि गव्यांच्या उपयोगाला आलं. मग आम्ही प्लांटेशन केलं. लाखालाखांनी म्हणण्यापेक्षा 1,12,000 माझ्याकडे आकडा आहे, तेवढे वृक्षारोपण केलं. सगळं यशस्वी झालं असं मी म्हणणार नाही, पण जे यशस्वी झालं, मुळात 5 वर्षाचं झालं. झाड लावलं आम्ही. एडिबल फॉरेस्ट त्यांना तयार करून द्यायचे. ते आले की त्यांना खायला एक फळ तरी मिळालं पाहिजे, एवढी मोठी झाडं आम्ही लावली. आणि त्याचा परिणाम एका टप्प्यावरती दिसायला लागला. अर्थात आम्हाला वेळ कमी मिळाला. आम्हाला जास्त वेळ मिळाला असता तर एका टप्प्यानंतर फुलफ्लेश त्या ठिकाणी, कारण
मी आज मुंबईहून येतोय, पहिला प्रश्न गावातल्या माणसाला हा पडतो की मुंबईत एवढी सुबत्ता असताना हा माणूस आमच्या गावात येऊन का राहतोय, त्याचा वेस्टेड इंटरेस्ट काय आहे. लोकांना हे पटायलाच वेळ लागला की आम्ही त्यांच्याकरता काम करतोय. ज्यांना पटलं ते अख्खच्या अख्खं गाव आमच्या मागे उभं राहिलं. ज्यांना नाही पटलं त्यांनी शेवटपर्यंत विरोध केला. काही लोकांचं जगणंच त्या गोष्टीवरती होतं म्हणून त्यांनी विरोधच केला. बरोबर. पण ह्या सगळ्यांना तुम्हाला मार्ग काढायचा आहे, कारण तुम्हाला त्या हत्तीलाही वाचवायचंय आणि तुम्हाला शेतकरी वाचवायचा आहे. शेतकरी जगला पाहिजे. हत्तीची बोलण्याची व्यक्त होण्याची काही पद्धत आहे, म्हणजे सोंडवर उचलणं किंवा स्वतःभोवती फिरणं, एक वेगळाच आवाज काढणं, ते व्यक्त कसे होतात एकमेकांमध्ये? आता एक हत्ती होता ज्याला आम्ही बरं केलं होतं आणि त्याला रिवाइल्ड केलं होतं. सो असं झालं की महिन्याभरानंतर मला वाटलं की एकदा आपण त्याला भेटून यावं. वन खात्याने पण सुदैवाने परवानगी दिली. आम्ही त्याला भेटायला गेलो. तो लिटरली, माझ्याकडे तो व्हिडिओ आहे की तो नाचला. तोंड असं फिरवत फिरवत तो नाचला, एवढा त्याला आनंद झाला. किंवा एक हत्तीण होती दक्षिणेतली, तिला मी जवळजवळ 2 वर्षानंतर भेटलो. आणि जेव्हा मी समोरनं आलो तशी ती फास्ट वॉक करतात ना, तसं ती आली जवळ, माझ्यासमोर उभी राहिली. आणि जेव्हा मी तिच्या डोक्याला डोकं लावलं तेव्हा तिने डोळे बंद करून घेतले. आणि ज्यावेळी मी तिला कुरवाळलं त्यावेळी ती हसतेय, असा फोटो आहे माझ्याकडे. कमाल. म्हणजे तुम्हाला ते फील होऊ शकतं, तुम्हाला ते समजू शकतं की ती हसून स्वागत करतेय तुमचं. म्हणजे एखाद्या बाळाला त्याच्यावर आपण उपचार करायचे, त्याला उभं करायचं, त्याला शहाण्यासारखं वागायला लावायचं आणि त्यानंतर मग त्याला त्याचं जगण्याकरता सोडून द्यायचं आणि आपण पुढच्या प्रवासाला जायचं. म्हणजे असं जड नाही का होत? ती जड तर प्रत्येक हत्ती बरोबर काम संपल्यानंतर आपोआप तुम्ही म्हणजे जर फिमेल असेल तर असं वाटतं की तिला सासरी सोडून तुम्ही परत चाललेला आहात. किंवा जर मेल एलिफंट असेल तर तो एवढा मोठा हत्ती ज्यावेळी असा बाळासारखा वागतो ना, त्यांना कळतं तुम्ही जाणार आहात. तो ज्यावेळी तो बाळासारखा वागायला लागतो ना, त्यावेळी कठीण होतं तुम्हाला तिकडनं निघणं. आणि किती तुम्ही असं वर्ण दाखवला तुम्ही एक स्ट्रॉंग आहात तरी ते, कारण ते तुमच्या शरीराबद्दल काही नसतं ना, जे असतं ते मनाबद्दल, हृदयाबद्दल असतं. आणि ते आतमध्ये रडलं की डोळ्यातनं पाणी येणारच तुमच्या. खरंय. यात कसं असतं, म्हणजे मातृसत्ताक आहे, पितृसत्ताक आहे, की कसं त्यांची लाईफ सिस्टीम कशी चालते? 100% मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था आहे. अरे वा. आणि वयाने सगळ्यात वयस्कर हत्तीण जी असते ती ठरवते की कळपाने कुठे जायचं, कुठे थांबायचं, कुठे त्यांना खायला मिळेल, हे आधीच्या मॅट्रियाकनी त्यांना अनुभवातनं शिकवलेलं असतं. अच्छा. आणि ते पुढच्या मॅट्रियाकला शिकवत असतात. ओके. डे प्लॅन ठरलेला असतो. हा, म्हणजे हत्तीचं आयुष्य फार सोपं आहे. 18 तास खायचं, 2 तास पाण्यात डुंबायचं आणि 4 तास झोपायचं, संपले 24 तास. मग अशा वेळी एखाद्याला जेव्हा बांधून ठेवलं जातं त्यांच्यासाठी तेव्हा त्यांना पहिला त्रास होतो तो ब्लड सर्क्युलेशनचा. जो प्राणी दिवसाला 20 किलोमीटर चालतो तो स्थिर उभा राहिला, आपला हात असा ठेवला एक अर्धा तास तर मुंग्या येतात. तसंच त्यांनाही तो त्रास होतो. मग हळूहळू एके ठिकाणी राहून मोनोटोनी खाऊन, हत्तीला माहितीये कुठल्या काळात कुठे काय मिळतं आणि काय खाल्ल्यावरती त्यांना काय त्रास होत नाही. सो ते तुम्ही हत्ती जर हे केलात, काय म्हणतात त्याला, पाळलात, तर तुम्हाला एकच माहिती आहे, रोज त्याला गवत द्यायचं. बरं, तुम्ही गणित करता तुमचं 200 किलो गवत द्यायचं त्याला. मग तो 200 किलो हे त्याचा डाएट असेल तर जे पायाखाली येतं ते गवत तो खात नाही. अच्छा. समजा तिथेच त्यांनी सुसू केली, तिथेच त्यांनी डंक पास केलं, ते जर गवतावर उडलं तर तो भाग तो खात नाही. हायजीन पाळणारा प्राणी. त्यांचं सुसू आणि डंक पास करण्याची ठिकाणं वेगळी असतात, खाण्याची ठिकाणं वेगळी असतात. केवळ हत्तीच नाही तर तुम्ही बिबट्या असू दे, सिंह असू दे, यांच्याशी संवाद साधता. मध्यंतरी एक किस्सा मी ऐकलेला होता तुमच्याबद्दल. सिव्हीण होती, बछड्याला जन्म दिलेला होता
पण ती काही दाखवत नव्हती कोणालाच. काय घडलं होतं आणि त्यानंतर तुम्ही तिथं पोहोचल्यावर काय ड्रास्टिक कसा काय तो चेंज झाला जे कोणालाच शक्य नव्हतं? नाही, ड्रास्टिक चेंज आपण नको म्हणूया. डॉक्टर जेकब अलेक्झांडर तिला हँडल करत होते आणि जे तुमचे गुरु आहेत माझे, आणि त्यांच्याबरोबर माझं तिकडे वावरणं असायचं, त्यामुळे तिचा कम्फर्ट लेवल आमच्या दोघांबरोबर खूप जास्त होता. आमच्या दोघांकरताही ती नोकरी नव्हती, आमच्या दोघांचंही ते पॅशन होतं. अच्छा. त्यांचा तो जॉब जरी असला तरी ते पॅशनेटली ते करत होते. प्रत्येक प्राण्याला काय हवं नको हे, म्हणजे अगदी साधं त्यांच्याबद्दल बोललं जातं ते हे आहे की त्यांनी 700 प्राण्यांचं ब्लड सॅम्पल घेतलं आणि त्यांना माहिती होतं कुठलं कुठलं आहे. कमाल. अर्थात लेबलिंग नंतर केलंच जातं, पण त्यात पण त्याच्या बाटल्या लिहिणं वगैरे, ते नावं लिहिणं वगैरे, तर ते त्यांना ते माहिती होतं. इतका त्या माणसाचा फोकस आहे. असा माणूस गुरु म्हणून लाभला, याच्याकरता धरतृष्टाचे आभार. पण ते अॅनाकोंडा आणायला ह्याला गेले होते, श्रीलंकेला. अच्छा. आणि त्याच म्हणजे ते गेले, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिने बेबी डिलिव्हर केलं. मी त्यावेळी नोकरी करून ते पॅशन जगत होतो. तर तिकडच्या लोकांनी बरेच प्रयत्न केले तिला बोलवायचे किंवा तिचं पिल्लू बघण्याचे, पण तिने ते शेवटपर्यंत काही आणलं नाही. मग 12-12:30ला झूचे जे डायरेक्टर होते श्रीनिवास म्हणून, त्यांनी मला कॉल केला. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तुमच्या कामाबद्दल माहिती आहे, तर तुम्ही फक्त तिने पिल्लू दाखवावं एवढं करू शकाल का? म्हटलं तुम्हाला एक विनंती केली तर चालेल का? मी एकटा तिथे थांबेन, बाकी सगळे CCTV रूम मध्ये थांबा, जिकडे तुम्ही ते रेकॉर्ड करू शकता. आणि समजा नसेल कोणी CCTV रूम मध्ये थांबायला, मी तुम्हाला टायमिंग देतो, या वेळेला बाहेर आली, या वेळेला आत गेली, एवढ्या याच्यात तुम्ही बघा, फुटेज बघा. मी तिथे गेल्यावर मी 2दा तिला मराठीत सांगितलं की तुझ्या बाळाला बघणं, त्याची तब्येत तपासणं गरजेचं आहे, आणि ते जर झालं नाही, त्याला जर कुठल्या औषधाची गरज असेल तर ते लक्षात येणार नाही. तू एकदा बाळ आणून दाखव. ती अटेन्शन देत होती तुमच्याकडे तेव्हा? माझ्याकडे आजही तो फोटो आहे, माझ्या इंस्टाग्रामला तो फोटो आहे. ती माझ्या डोळ्यात बघते. भेदक. पहिल्या वेळेला सांगितलं, ती नुसताच गोल राऊंड मारून आली, तर मला वाटलं तिला समजलं नाही, म्हणून मी दुसऱ्या वेळेला सांगितलं. पण आता ज्यावेळी मी जसा जसा अभ्यास होतो ना, तसं तसं तुम्हाला ते वागणं कळतं. ते पिल्लू बाहेर आणायचंय, ह्याला दाखवायचंय, पण सुरक्षितता किती आहे ह्याच्याकरता तिने ती फेरी मारली. मग दुसऱ्या वेळेला सांगितल्यावरती 2 उड्या मारत आत गेली, त्या पिंजरातनं ते पिल्लू आणून दाखवलं. ते तोंडात होतं. माझ्याकडे 36 फोटो आहे, ते असं माझ्याकडे बघून ते दाखवते. आणि मग ज्यावेळी मागणं लोक आली त्यावेळी तिला कम्फर्ट झोन तिचा निघून गेला आणि ती पुन्हा 2 उड्यांमध्ये आत गेली आणि पिल्लू ठेवून दिलं तिने जागेवर. अगदी अगदी शेवटचा प्रश्न सर, हा प्रवास सोप्पा नव्हता. अगदी आजच या सगळ्या प्रवासाला 12 वर्ष पूर्ण होत आहेत, पण हे 12 वर्षांचं तप होतं असं मी म्हणेन, कारण ती एक साधना होती, तो एक प्रवास होता. पण याहून पुढचा टप्पा हा सगळा रिसर्च बेस असेल. आत्तापर्यंत केवळ प्राण्यांबरोबर वावरणं असू दे, त्यांच्याशी संवाद साधणं असू दे, पण कालोखात जशी आपल्या जगण्याची पद्धत बदलत गेली, जीवनशैली बदलत गेली, तसं प्राण्यांचंही ऑफकोर्स जीवनमान, सभोवताल बदलत गेलं, भावविश्व बदलत गेलं. तुमचा या सगळ्यावर आता रिसर्च काही चालू आहे का? येणाऱ्या काळात हा रिसर्च महाराष्ट्राला, देशाला कुठल्या पातळीवर नेऊन ठेवणार आहे? माझा ऑलरेडी 2 रिसर्च पेपर्स माझे आहेत. पहिला आहे तो कम्युनिकेटिंग विथ एलिफंट अ डिस्कवरी, ज्याच्यामध्ये संवाद कसा होत गेला, त्याच्यातनं मी कसा शिकत गेलो आणि त्याचे रिझल्ट्स मी काय दिले, याच्यावरती ते प्रेझेंटेशन इंटरनॅशनल सिम्पोजियम ऑन एलिफा मॅक्सिमस होतं ते 2015ला. आणि 2025ला जो आम्ही कर्नाटका बॉर्डरवरती जो प्रोजेक्ट केला, तो प्रोजेक्ट करताना आम्ही कशा पद्धतीने तो अभ्यास केला आणि त्याचा पुढे उपयोग काय होणार, आणि नेशन वाईड हा अभ्यास जंगलं वाचवण्याकरता कसा वापरात येऊ शकतो, असा दुसरा रिसर्च पेपर आहे. आणि दोन्ही रिसर्च पेपरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या रिसर्च पेपरला मी नवीन अभ्यासक होतो
आणि कम्प्लीट साऊंड बेस पद्धत कशी वापरली हे दाखवलं. त्यामुळे जी ऑर्थोडॉक्स पद्धत होती रिसर्च पेपर मांडण्याची ती बदलली गेल्यामुळे काही लोक नाराज होते. पण ज्या अभ्यासकांनी म्हणजे जे समोर बसलेले होते ते आंतरराष्ट्रीय अभ्यासक होते आणि त्यांनी ती गोष्ट स्वीकारली. आत्ता मध्यंतरी जवळजवळ एक 80 जण हे काम कसं चाललंय अच्छा आणि त्याचा जगभरात काही वापर होऊ शकतो का हे बघण्याकरता 20-20च्या तुकड्यांमध्ये आले होते. तुमच्याकडून ते समजून घेतलं. आणि परदेशातली माणसं होती. त्याच्यात आफ्रिकन होते, अमेरिकन होते. आफ्रिका मी हे म्हणतोय खंड म्हणतोय, बरोबर. तर आफ्रिकेतल्या वेगवेगळ्या देशातले होते, अमेरिकेतले काही रिसर्चर्स होते, शास्त्रज्ञ होते. त्यांनी ते समजून घेतलं आणि मला त्यांच्यासमोर प्रेझेंट करता आलं. सो तो म्हणजे सुरुवातीपासून हा रिसर्च बेसच सगळं म्हणजे वागण्याच्या पद्धतींवरती झालेलं संशोधन, त्यांच्या देहबोलीवरती झालेलं संशोधन आणि नंतर साऊंड पॅटर्नवरती झालेलं संशोधन. तर हा रिसर्च अगदी पहिल्या दिवसापासून चालू झाला असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि पुढे तो आता जसं जसं अलिबाबाची गुहा आहे, तुम्ही जेवढं आत जाल तेवढं तुम्हाला रोज नवीन दाखवण्याची क्षमता निसर्ग आणि हत्तीमध्ये आहे. निसर्ग तुम्हाला खूप काही शिकवतो आणि जसं सुरुवातीलाच मी म्हणाले की ते ज्ञान हे संकुचित नसतं, त्याला सीमा नसते, निसर्गाला कसलीच सीमा नसते. आणि आजवर केवळ सुविचार बोर्डवर लिहिलेला होता जगा आणि जगू द्या, पण तो तुम्ही स्वतः जगताय आणि प्राण्यांच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून थोडासा का होईना पण तुमच्यातलं किंचित जर आमच्यात आलं तर मात्र एक सुजाण नागरिक म्हणून आपण एक गोष्ट फक्त इथे ऍड करावीची वाटते की माणूस निसर्ग साखळीतनं एवढा बाजूला गेलाय की कोविडच्या काळात सगळे प्राणी सुखी होते. आणि हे मी अनुभवातनं सांगतोय. कोविडच्या काळात आम्ही 40,000 किलोमीटर प्रवास केला कारण वेगवेगळ्या ठिकाणी काम करणं गरजेचं होतं. त्या गरजांकरता आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटनेच तो पास दिलेला. आम्ही भारतभरात भ्रमण केलं. सिवेट कॅट ही दिल्लीच्या सिग्नलला आली आणि काही प्रॉब्लेम नव्हता. आणि बिबट हे लोकांच्या बंगल्यांमधनं उड्या मारून निघून गेले. ना त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीला डॅमेज केलं, ना त्यांनी कोणाला चावा घेतला, कोणी दिसलं असेल तर. खरं. आणि प्राण्यांकडून हीच गोष्ट आपण शिकायला हवी. खरं तर खूप खूप धन्यवाद सर. आज तुम्ही सोलबीटमध्ये आलात आणि प्राण्यांचं सोल कसं आहे ते मला समजून सांगितलं, संवादाची भाषा सांगितली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. सोलबीटमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण पुन्हा भेटूया एका नव्या गेस्टसह, एका नव्या कथेसह. तोवर पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.